यवतमाळ जिल्ह्यात घटस्फोटाच्या प्रमाणात धक्कादायक वाढ झालेली आहे. माणसांच्या नात्यांची वीण उसवत चालल्याने विदारक चित्र सध्या कापसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये पाहायला मिळत आहे. एकेकाळी कौटुंबिक मूल्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात गेल्या काही वर्षात घटस्फोटांचे प्रमाण कमालीचे वाढले असून कौटुंबिक न्यायालयांमधील अर्जांची संख्या धडकी भरणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्हा आणि तालुक्या न्यायालयामध्ये दरवर्षी शेकडो घटस्फोटाचे अर्ज दाखल होत आहे. यामध्ये केवळ शहरातील सुशिक्षित जोडपे नव्हे तर ग्रामीण भागातील कुटुंबांचे प्रमाणही लक्षणीय आहे. विशेषतः लग्नानंतर अवघ्या 1 ते 3 महिन्याच्या आतच विभक्त होण्याचा निर्णय घेणाऱ्या तरुण जोडप्यांची संख्या मोठी आहे. आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या सर्वेक्षणात आणि कायदेतज्ञांशी केलेल्या चर्चेतून काही धक्कादायक कारण समोर आली आहे. यवतमाळ हा शेतकरी बहुल जिल्हा आहे. शेतातील अनिश्चितता आणि त्यातून येणारी आर्थिक ओढाताण कौटुंबिक वादाचे मूळ कारण ठरत आहेत. यात भर म्हणून पतीची व्यसनहीनता अनेक संसारांना सुरुंग लावत आहेत. सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे जोडीदारांवर संशय घेण्याचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल संवाद वाढला असला तरी हृदयांचा संवाद हरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अहंकार आणि अवास्तव्य अपेक्षा, बदलत्या जीवनशैलीत कोणाचीही ऐकून न घेण्याची वृत्ती, इगो इश्यू आणि एकमेकांकडून असलेल्या अवास्तव्य अपेक्षांमुळे तडजोड करणे कठीण झाले आहे. स्त्री शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य, महिला आता सुशिक्षित असून त्या अन्याय सहन करण्याऐवजी स्वाभिमानाने जगण्याला प्राधान्य देत आहेत. हे सामाजिक बदलाचे एक महत्वाचे लक्षण आहे. न्यायालयीन प्रक्रियेत पती पत्नीला एकत्र आणण्यासाठी कौन्सिलर प्रयत्न केले जातात, मात्र अनेक प्रकरणांमध्ये वैचारिक दरी इतकी मोठी असते की समुपदेशक करूनही जोडीदाराला पुन्हा एकत्र येण्यास तयार नसतात. आजच्या धावपळीच्या युगात संयम संपत चालला आहे. नात्यात संवाद आणि एकमेकांबद्दल आदर असणे गरजेचे आहे. केवळ किरकोळ कारणावरून न्यायालयीन पायरीत चढणे समाजाच्या आरोग्यासाठी घातक आहे, असे तज्ञांचे मत आहे. काही प्रकरणांमध्ये पोटगी आणि हुंडाबळी कायद्याच्या 498 आणि DV सारख्या कायद्यांचा गैरवापर होत असल्याची तक्रारही आता समोर आलेली आहे.